इस्रायलनं इराण विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शनिवारी इराणच्या अनेक तेल डेपोंवर हल्ले केले। परिणामी तेहरान आणि शेजारील कारज शहर स्फोटांमुळे हादरले होते। यामुळे आकाशात आगीचे आणि धुराचे मोठे लोळ उठलेले होते। सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये हल्ल्यांच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात ज्वाळांचे लोळ उठताना दिसत होते। गेल्या आठवड्याभरात अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये तेहरान आणि अल्बोर्ज प्रांतातील अनेक तेल साठवणूक डेपोंना लक्ष्य करण्यात आलं होतं। तेहरानच्या पश्चिमेला असलेल्या कारजमधील एका डेपोवरही हा हल्ला झाला। तेहरानचा मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प शहर रे जिल्ह्याजवळ आहे, यावरही हल्ला करण्यात आला होता। वायव्य तेहरानमधील शहरान तेल डेपोवर गेल्या जून महिन्यात हल्ला केला होता। त्यानंतर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला। यामुळे आगीची धग अद्यापही कमी झालेली नाहीये। इराणच्या तेल मंत्रालयानं सांगितलं की अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचारी आग विझवण्यासाठी काम करतात। या हल्ल्यांमुळे इंधन किंवा ऊर्जेचा तुटवडा निर्माण होणार नाही, यावरही त्यांनी भर दिलाय। टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या माहितीत इराणी तेल मंत्रालयाच्या एका सूत्रानं पुष्टी केली आहे की पश्चिम तेहरानमधील कुहक आणि शहरान भागातील 3 डेपो तसंच कारजमधील सुविधांवर इस्रायल लढाऊ विमानांनी हल्ला केलाय। इस्रायल लष्करानं हल्ल्याला दुजोरा देत म्हटलंय की इंधन साठवणूक आणि ऊर्जा संकुलांचा वापर इराणच्या सशस्त्र दलांकडून केला जात होता। त्यामुळे इस्रायलकडून हा हल्ला महत्त्वाचा हल्ला म्हटला जात आहे। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता प्रतीक गंगणे,